Good morning, friends. Day before yesterday, we have seen 1.4 lesson from our first unit. 1.5 lesson is also there in unit first, but that lesson we need to understand in a regular class because lot of new words are there, lot of new concepts are there. So for that purpose, today we are going to see 2.1 unit 2. From that unit 2, first poem is there, and name of that poem, You Start Dying Slowly. The poem is written by Pablo Neruda, and he has explained the real meaning of the life in this poem. But before that, I want to say something to you. As you know, the lockdown has extended up to 3rd May, and today also a marathon meeting has held by our Honorable Prime Minister with the CMs of all states, and lot of chief ministers has requested to Honorable Prime Minister to extend the lockdown, and if the lockdown is going to extend, our learning will be more difficult, and there will be also lot of footfalls, lot of difficulties will be there in our learning, but there is no option for that one. We need to continue as it is. आपल्या सर्वांना माहितच आहे की 3 मे पर्यंत लॉकडाऊन पुन्हा वाढवलेला आहे, आणि आज आदरणीय पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांच्या सोबत घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये पुन्हा त्यांनी तो लॉकडाऊन पुन्हा पुढे वाढवण्याचा विचार बोलून दाखवलेला आहे. जर पुन्हा लॉकडाऊन पुढे वाढला तर कदाचित आपल्या लर्निंग प्रोसेसमध्ये बरेचसे अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सर्व पालक, सर्व विद्यार्थी, माझी सर्वांना एक विनंती आहे की जे काही मटेरियल आमच्याकडून पोहोचवलं जाते, कृपया अगदी काळजीपूर्वक ते सर्व मटेरियल, दिलेल्या सर्व नोट्स किंवा ऑनलाईन टीचिंगमधून जे पॉईंट तुम्हाला समजणं शक्य आहे ते व्यवस्थितपणे समजावून घ्या. कारण लॉकडाऊन जर पुन्हा एक्सटेंड झाला तर कदाचित सुट्टीतील उन्हाळी क्लासेस पुन्हा वेळाने सुरू करावे लागणार आहे, आणि ते सुरू करण्या अगोदर काही गोष्टी तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. जे काही नियम शासनामार्फत दिले जात आहेत, ज्या काही सूचना दिल्या जात आहेत, त्या सर्व सूचनांचं पालन करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर असं म्हटलं जातं की हेल्थ इज वेल्थ. आपलं आरोग्य हीच सगळ्यात मोठी संपत्ती आहे. घरी राहा, सुरक्षित राहा. फक्त ज्या काही सूचना दिल्या जातील ग्रुपवरती त्या व्यवस्थितपणे फॉलो करा. दिलेला अभ्यास दररोजच्या दररोज व्यवस्थितपणे करा. दिलेले एक्झरसाइजेस असतील, दिलेले काही असाइनमेंट्स असतील, काही क्वेश्चन पेपर असतील, ते सोडवण्याचा प्रयत्न करा. मॅक्झिमम तुम्ही स्वतःहून इनिशिएटिव्ह घेणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एक वेळ तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी शुभेच्छा. आज आपण 2.1 यू स्टार्ट डाइंग स्लोली ही पोयम अभ्यासणार आहोत. या कवितेमध्ये कवीने व्हॉट इज द रिअल लाईफ, खरं आयुष्य म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. देर आर 5 स्टांजाज इन द पोयम. एव्हरी स्टांजा इज गोइंग टू कनेक्ट विथ अवर रुटीन लाईफ. प्रत्येक स्टांजा रुटीन आपलं जे लाईफ आहे ते लाईफ एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. आता सर्वांना डाईंगचा अर्थ माहिती आहे, टू डाय, मृत्यू होणे असा त्याचा अर्थ होतोय. म्हणून कवीने कवितेलाच नाव दिलेलं आहे यू स्टार्ट डाइंग स्लोली. हळूहळू तुमचा मृत्यू जवळ येतोय. देर आर 2 फॅक्ट्स अबाउट दिस पोएम. जे 2 संकल्पना कवीने या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच वेळा अचानकपणे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, ऍक्सिडेंट असेल और बाय अदर रिझन, दुसऱ्या एखाद्या कारणामुळे जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर तो अचानकपणे झालेला मृत्यू असतो. आणि काही व्यक्ती ह्या आयुर्मान त्यांचं संपल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. तर या ठिकाणी ह्या दोन्ही कन्सेप्ट बाजूला ठेवून कवीने एका वेगळ्याच पद्धतीने तुमचा मृत्यू जवळ येत चाललेला आहे असं या कवितेतून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. व्हेरी इंटरेस्टिंग पोएम इज देअर. लॉट ऑफ लाईफ मिनिंग इज ऑल्सो देअर इन द पोएम. कवितेमध्ये काही आपल्या आयुष्याशी निगडीत
बाबी कवीने सांगायचा प्रयत्न केलेला आहे. फर्स्ट 5 लाईन्स आर देअर. वी नीड टू डू समथिंग. वी नीड टू डू समथिंग और सम थिंग्स इन अवर डे टू डे लाईफ. आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे. वेगळं रुटीन काहीतरी तुमचं असणं गरजेचं आहे. आणि ते वेगळं रुटीन काय काय असावं त्या सर्वांचा सारासार विचार कवीने या कवितेमध्ये केलेला आहे. कवी पहिल्या स्टांजामध्ये काय म्हणतोय पहा, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, if you do not appreciate yourself, you start dying slowly. वरती 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत पहिल्या 4 ओळींच्या मध्ये. हे जर तुम्ही करत नसाल तर हळूहळू तुमचा मृत्यू जवळ येतोय. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ चा अर्थ तो जर, आणि ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे, नॉट निगेटिव्ह वर्ड आहे. जर तुम्ही प्रवास करत नसाल, जर तुम्ही वाचन करत नसाल, जर तुम्ही जीवनाचा आवाज ऐकत नसाल, जर तुम्ही स्वतःच कौतुक करत नसाल, तर कदाचित हळूहळू तुमचा मृत्यू तुमच्या जवळ येत चाललेला आहे. इंग्लिशमध्ये स्लो पॉइझनिंग अशी एक कन्सेप्ट आहे, म्हणजे हळूहळू विष देऊन मारणं असं त्याला म्हणतात. ॲक्च्युअल इथं तुमचा मृत्यू जवळ येतोय म्हणजे काय, यू आर नॉट गोइंग टू एन्जॉय युअर लाईफ. तुमच्या आयुष्याचा खरा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल, खरं आयुष्य जर जगायचं असेल तर सांगितलेल्या गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे. म्हणजेच कवीला काय सुचवायचं आहे, प्रवास करा. यू नीड टू ट्रॅव्हल, यू शुड ट्रॅव्हल, यू शुड रीड एव्हरी डे यू शुड रीड, यू शुड ॲप्रिशिएट युअर सेल्फ. स्वतःचं कौतुक करा. आयुष्याचा जो आवाज आहे, आयुष्याचं जे संगीत आहे ते ऐकायचा प्रयत्न करा. हे जर तुमच्याकडून होत नसेल तर कदाचित तुमचा मृत्यू जवळ येत चाललेला आहे. तो मृत्यू जर दूरवरती ठेवायचा असेल, त्याला जर तुमच्या जवळ येऊ द्यायचं नसेल तर तुम्ही ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. सेकंड स्टांजा, व्हेन यू किल युअर सेल्फ इस्टीम. सेल्फ इस्टीम स्वाभिमान. जर तुम्ही स्वतःच तुमचा स्वाभिमान मारून टाकत असाल, व्हेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू. इतर काही तर तुम्हाला मदत करायला तयार आहे, पण स्वतःहूनच जर तुम्ही त्यांची मदत नाकारत असाल, यू स्टार्ट डाईंग स्लोली. कदाचित मृत्यू जवळ येत चाललेला आहे. इतरांना तुम्हाला मदत करू द्या, तुम्हीही इतरांना मदत करा आणि नेहमी स्वतःचा स्वाभिमान जागृत ठेवायचा प्रयत्न करा. हे जर करत नसाल तर निश्चितपणे मृत्यू तुमचा जवळ येत चाललेला आहे असं कवी सांगतोय. इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स. स्लेव्हचा अर्थ होतो गुलाम आणि हॅबिट्स सवयी. जर तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम असाल तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या मृत्यूला तुमच्या जवळ बोलवताय. सवयींचं गुलाम होणं टाळा. बी प्रॉम्प्ट, नेहमी सजग राहा, जागरूक राहा, दररोज नवीन काहीतरी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करा. म्हणून कवी पुढच्या ओळीमध्ये काय म्हणते पहा, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ्स. पाथचा अर्थ तो रोड, मार्ग, सेम एकसारखा, तोच. जर तुम्ही दररोज एकाच मार्गाने जात असाल, आता ऍक्च्युअली तर चालणं या अर्थाने घेतलेलं नाही, तुमचं रुटीन दररोजचं एकच असेल. फॉर एक्झाम्पल, सपोज इन द मॉर्निंग यू आर गोइंग टू वेकअप अँड यू आर गोइंग टू फॉलो युअर डेली शेड्यूल ॲज इट इज. काहीही बदल नाही, दररोजचं जे तुमची दैनंदिन आहे त्याची जर तुम्ही पुढे घेऊन जात असाल तर कदाचित ते चुकीचं आहे. तुमच्या मृत्यूला आमंत्रण देणारे ते आहे. जीवनाचा, आयुष्याचा खरा आनंद तुम्ही घेऊ शकणार नाही. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन. दैनंदिनी बदलत नसाल तर चुकीचं आहे, बदलणं गरजेचं आहे. इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स. जर तुम्ही वेगवेगळे रंग परिधान करत नसाल, आता वेगवेगळे रंग परिधान करणे, यू नीड टू वेअर डिफरंट टाइप्स ऑफ क्लोथ्स. वेगवेगळ्या रंगांचे कपडे वापरा, वेगवेगळे विचार ठेवा, भरपूर लोकांशी भेटा. यू हॅव टू इंटरॅक्ट विथ द पीपल. लोकांच्या सोबत तुमचं संभाषण झालं पाहिजे, समाजामध्ये तुम्ही मिसळला पाहिजे. दररोज काहीतरी वेगळं पण जपण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे, तरच आयुष्याचा खरा आनंद घेऊ शकाल. ऑर यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो. अनोळखी लोक म्हणतोय आपण त्यांना, जे तुमच्या ओळखीचे नाहीत, त्यांच्याशी जर तुम्ही बोलत नसला तर कदाचित मृत्यू जवळ येतोय. म्हणजेच काय, यू शुड इंटरॅक्ट. अनोळखी जरी असतील तरी तुम्ही स्वतःहून ओळखी वाढवणं गरजेचं आहे, त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे, नवीन संकल्पना समजावून घेणं गरजेचं आहे. इन थर्ड स्टांजा, which points have explained by the poet, he is going to say that. तो काय म्हणतो पहा, जर तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम असाल
जर तुम्ही दररोज एकाच मार्गाने जात असाल, तुम्ही तुमचं दैनंदिन दिनक्रम जो आहे तो बदलण्याचा प्रयत्न करत नसाल, जर तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे कपडे वापरत नसाल आणि अनोळखी लोकांशी बोलण्याचं जर तुम्ही टाळत असाल, तर तुमचा मृत्यू जवळ चाललेला आहे. अपोजिट्स टू दीज थिंग्स, या गोष्टींच्या विरोधातल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजेच काय, सवयींचे गुलाम होऊ नका, दररोज एकाच मार्गाने जाऊ नका, आहे ती दैनंदिनी फॉलो करू नका, काहीतरी वेगळं पण त्या दैनंदिनीमध्ये राहू दे. तुमची दैनंदिनी बदलायचा प्रयत्न करा, वेगवेगळ्या रंगाचे कपडे वापरा आणि अनोळखी लोकांशीही बोलण्याचा प्रयत्न करा, ओळखी वाढवा. कदाचित हे जर केलं तर निश्चितपणे अजून तुमचं आयुष्य जे आहे ते वाढेल. फोर्थ स्टांजा, इफ यू अवॉइड टू फील पॅशन. व्हॉट मीन बाय पॅशन? आवड. आणि फीलचा अर्थ तो जाणवणे, स्वतःची आवड तुम्ही जपली पाहिजे. इफ यू अवॉइडचा अर्थ येतो तो टाळणे. समजा छंद आहे का तुम्हाला, निश्चितपणे तो जपा. भाऊ, तो छंद जपणं गरजेचं आहे. जर तो छंद तुम्ही टाळत असाल तर कदाचित तुमचं आयुष्य कमी होत चाललेलं आहे. अँड देअर ट्रिब्युलंट इमोशन्स. ट्रिब्युलंटचा अर्थ होतो अनस्टेडी, अस्थिर. इमोशन्स म्हणजे भावना. आपल्याला आनंद झाला असेल, खूप चांगल्या भावना आपल्या मनामध्ये असतात, आणि दुःख झालं असेल तर आपण थोडंसं डिप्रेस असतोय. त्या ज्या अस्थिर भावना आहेत त्या जपण्याचा प्रयत्न करा. दोज विच मेक यू आईज ग्लिसन. ग्लिसन म्हणजे चमकणे. माणसाच्या डोळ्यामध्ये 2 वेळा अश्रू येतात. एक म्हणजे त्याला खूप आनंद झाल्यानंतर, आणि दुसऱ्या बाजूला खूप दुःख झाल्यानंतर. आपल्या डोळ्यांमध्ये न कळत अश्रू तरळतात. तर त्या ज्या अनस्टेडी म्हटलेलं आहे, अस्थिर म्हटलेलं आहे, त्या भावना जपण्याचा प्रयत्न करा. त्या भावना तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. खूप आनंदामध्येही तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले पाहिजेत, आणि खूप दुःखामध्ये असतानाही तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसले पाहिजेत. अँड युअर हार्टबीट फास्ट. हृदयाची स्पंदनं, हृदयाचं धडधडणं. एव्हरीवन हॅज एक्सपिरियन्स्ड इट. प्रत्येकाने अनुभव घेतलेला आहे. खूप आनंद झाला की आपलं हृदय धडधडायला लागतं, हार्टबीट वाढतात आपले. ते वाढणं गरजेचं आहे. इट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग बीइंग. म्हणजे एका खरोखरच मनुष्याचं ते कॅरेक्टरिस्टिक आहे, त्याचं ते वैशिष्ट्य आहे. कारण त्या ज्या भावना आहेत त्या भावना आपण जपणं गरजेचं आहे. हे जर होत नसेल तुमच्याकडून तर कदाचित हळूहळू तुम्ही मृत्यूच्या जवळ चाललाय, किंवा मृत्यू तुमच्या जवळ येत आहे. आणि इन द लास्ट स्टँजा द पोएट इज गोइंग टू से दॅट. तो काय म्हणतोय पहा, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ. आयुष्य बदलायचा जर तुम्ही प्रयत्न करत नसाल, मृत्यू निश्चितपणे जवळ येत चाललाय. वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब, व्हॉट एव्हर इट मे बी. जर तुम्ही तुमच्या कामाने समाधानी नसाल, सॅटिस्फाय म्हटलेलं आहे, सॅटिस्फायचा अर्थ समाधानी असणे. ते समाधान तुमच्या कामामध्ये तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. व्हॉट एव्हर इट शुड बी. पण ते काम कोणतेही असू दे, ते समाधान शोधायचा प्रयत्न करा. जर समाधान मिळत नसेल तर तुम्ही मृत्यूच्या नजीक चाललेला, जवळ चाललेला, और विथ युअर लव्ह. तुमच्यावरती प्रेम करणारे काही लोक आहेत, तुम्ही काही लोकांच्यावरती प्रेम करताय, फॅमिली असेल, फ्रेंड्स असेल, लॉट ऑफ पीपल आर देअर. त्याच्यामध्ये तुम्हाला समाधान मिळणं गरजेचं आहे. इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन. बऱ्याच वेळा आपण सुरक्षित आहोत म्हणून कुठेही रिस्क घेत नाही. रिस्क घेणं म्हणजे काय, आपण शुद्ध मराठीमध्ये त्याच्यासाठी रिस्क ज्यावेळेस आपण म्हणतोय, काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करणे. ती जी रिस्क आहे ती आपण घेणं गरजेचं आहे. कारण ती जर तुम्ही घेत नसाल, फक्त आपण एका बॉक्समध्ये स्वतःला अडकवून ठेवतोय. आय एम सेफ, आय डोंट वॉन्ट एनिथिंग एल्स. म्हणजे मी आहे व्यवस्थित, मला बाकीच काही नको आहे. आणि त्याच्या अगदी विरुद्ध आहे अनसर्टन, अनिश्चित. आणि ज्या लोकांनी असं अनिश्चित जे आहे ते शोधायचा प्रयत्न केला, तीच लोक आयुष्यामध्ये यशस्वी झाली. स्वतःला सुरक्षित ठेवू नका. काही वेळेस असुरक्षित जी जागा आहे, जी गोष्ट आहे, ती शोधण्याचाही तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण त्याच्यातच खरं आयुष्य आहे. पुढे काय म्हणतोय कवी पहा, इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम. स्वप्नांचा पाठलाग करा. गो आफ्टर अ ड्रीम म्हटलेला आहे, स्वप्नांच्या पाठीमागे जायचा प्रयत्न करा. इफ यू डू नॉट अलाउ युअर सेल्फ ॲट लिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम. लास्ट 3 लाईन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. बऱ्याच लोकांना जग सगळं वेडं म्हणत असतं, कारण ते एखाद्या कुठल्या तरी वेगळ्या ध्येयाने पछाडलेले असतात. कवी तीच गोष्ट सांगायचा प्रयत्न करतोय. काय म्हणते पहा, इफ यू डू नॉट अलाउ युअर सेल्फ. अलाउचा अर्थ तो परवानगी देणे. तुम्ही स्वतःला एकदा परवानगी देऊन बघा. कशासाठी परवानगी द्या, ॲटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम.
तुमच्या सगळ्या आयुष्यामध्ये एकदा तरी स्वतःला ती परवानगी द्या, प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा प्रयत्न करा. म्हणून शेवटची ओळ काय म्हणते कविता, टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाइस. काही वेळा तुम्हाला खूप चांगल्या ॲडवाइसेस दिल्या जातात. सेन्सिबल म्हटलेला आहे, चांगल्या ॲडवाइस म्हणजे सल्ला. बऱ्याच वेळा तुम्हाला डू धिस, डोंट डू धिस वन, हे करा, हे करू नका, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, असं तुम्हाला बऱ्याच वेळा कन्व्हिन्स केलं जातं, सांगितलं जातं या एजमध्ये. पण तुमचं स्वतःचं एक ड्रीम ठरलेलं आहे. कारण वरती कवी म्हणतोय गो टुवर्ड्स युअर ड्रीम. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करायचा प्रयत्न करा. आणि ते जे तुमचं स्वप्न आहे, कदाचित जगाच्या दृष्टीने तुम्ही वेडे असाल त्या क्षणासाठी तुम्ही वेडे असाल जगासाठी, पण त्या ध्येयाचा पाठलाग करायचा प्रयत्न करा. आणि ते स्वप्न जे आहे कदाचित इतरांच्या दृष्टीने चुकीचं असेल बाळाओ, पण ते चुकीचं जे स्वप्न आहे ते स्वप्न मिळवण्यासाठी एकदा तरी सगळ्या जगाने दिलेल्या त्या ज्या चांगल्या ॲडवाइस आहेत त्या बाजूला ठेवा आणि तुमच्या मनाचा ऐका आणि त्या स्वप्नाचा पाठलाग करा. कारण सर्वांना माहिती आहे, मी बऱ्याच वेळा तो डायलॉग सांगितलेला आहे, शाहरुख खानचा ओम शांती ओम चित्रपट. त्या चित्रपटामध्ये तो काय म्हणतोय, अगर किसी चीज को सच्चे दिल से चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने में जुट जाती है. ते पंचतत्व म्हटली जातात. तो काय म्हणतोय की तुम्हाला जर एखादी गोष्ट अगदी मनापासून हवी असेल, तुम्हाला वाटत असेल मला ती मिळवायची आहे, तर जी पंचतत्व आहेत ती पंचतत्व सुद्धा तुम्हाला त्या कामामध्ये मदत करतात आणि ते ध्येय तुमचं पूर्ण होत आहे. म्हणून जर स्वतःचं आयुष्य वाढवायचं असेल, स्वतःच्या आयुष्याचा खरा आनंद जर लुटायचा असेल, तर कवीने ज्या काही पहिल्या स्कंदापासून गोष्टी सांगितलेल्या आहेत, पुन्हा एक वेळ अगदी शॉर्टमध्ये सांगतोय, नेहमी प्रवास करा. करत नसाल तर आयुष्य कमी होत आहे. नेहमी प्रवास करा, नेहमी वाचन करा, आयुष्याचा आवाज ऐका, स्वतःचं कौतुक करा. करत असाल तर आयुष्य वाढलेलं आहे, करत नसाल तर मृत्यू जवळ येत चाललेला आहे. स्वतःचा स्वाभिमान नेहमी जागृत ठेवा. इतरांना मदत तुम्हाला करू द्या, तुम्हीही इतरांना मदत करा. स्वतःच्या सवयीचे गुलाम होऊ नका. दररोजची दैनंदिनी बदलायचा प्रयत्न करा. दररोज वेगवेगळे कपडे वापरा, वेगवेगळ्या लोकांशी, अनोळखी लोकांशी बोला. हे सगळं तुम्हाला करणं गरजेचं आहे. जी आवड आहे ती आवड जपायचा, पॅशन जी आहे ती जपायचा प्रयत्न करा. तुमच्या ज्या अस्थिर भावना आहेत, सुखाच्या आणि दुःखाच्या, त्या भावना जपायचा प्रयत्न करा. आनंदाश्रू आणि दुःखाश्रू दोन्ही तुमच्या डोळ्यामध्ये तरळताना दिसले पाहिजेत. जर तुम्ही तुमचं आयुष्य बदलत नसाल, ते बदलणं गरजेचं आहे. तुम्ही जे काम करताय त्या कामाने तुम्ही समाधान पाहिजे. ज्या लोकांच्यावरती तुम्ही प्रेम करताय त्या प्रेमामुळे तुम्ही समाधानी पाहिजे. थोडंसं सेफ जे आहे, सुरक्षित जे आहे ते सोडून असुरक्षित जे आहे त्याचा पाठलाग करायचा प्रयत्न करा. स्वप्नांच्या मागे धावा. कारण हे जर केलं तरच आयुष्याचा आनंद तुम्हाला मिळणार आहे बाळाओ. आणि शेवटच्या 3 ओळीमध्ये कवी सांगतोय, सगळ्या जगाने दिलेली ॲडवाइस जे आहे, सल्ला जो आहे तो बाजूला ठेवा आणि तुमचं मन तुम्हाला जे काही सांगतंय. 3 इडियट्स चित्रपट बऱ्याच जणांनी पाहिला आहे. त्यातले 3ही व्यक्तिरेखा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. केवळ आई वडील सांगतात म्हणून एखादी गोष्ट करण्यापेक्षा आयुष्याचा खरा आनंद घ्यायचा असेल तर तुमच्या मनाचा ऐका. तुमचं मन तुम्हाला जे काही करावंसं वाटतंय, सांगतंय, कदाचित सगळ्या जगाला एका बाजूला ठेवा आणि तुमच्या मनाचा ऐका. निश्चितपणे आयुष्याचा खरा आनंद तुम्हाला मिळू शकेल. द पोएम हॅज कम्प्लीटेड. नेम ऑफ द पोएम इज यू स्टार्ट डाइंग स्लोली. On page number 42 poem is there, and poet of this poem is Pablo Neruda. This poem is important for poetic appreciation and you have to write down the poetic appreciation of this poem. Thank you.